भिवंडी पालिका महासभेमध्ये गदारोळ झाला। रईस शेख यांच्या निषेधावरून भाजप काँग्रेस सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला। रईस शेख यांनी अर्थसंकल्पासंदर्भात चुकीची माहिती दिली असा आरोप भाजपने केला। लोकप्रतिनिधींवर असे आरोप सहन करणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली। त्यांनी सांगितलं की आपला जो बजेट आहे तो जवळजवळ 1100 कोटीचा आहे, जो फुगीर दाखवलेला आहे। प्रत्यक्षात जर तुम्ही पाहिलं तर बजेट 4 गोष्टीवरती येतं। त्या संदर्भात पूर्ण डिटेल मी महासभेत पुढे मांडले। भांडवली खर्च, मागचा आपला बॅलन्स, कॅपिटल इन्कम आणि जो आपल्याला पुढे जे आपल्या लायबिलिटी आहेत, या आधारे आपला बजेट बनतो। तर या चौघांची जर टोटल मारली तर फक्त भांडवली खर्च जो आहे 600 करोड तेवढाच बजेट यायला पाहिजे, पण बजेट तसा नसतो। त्यांनी चुकीची माहिती दिली। आपल्या महापालिकेची जर विधानसभेमध्ये जो आवाज उठवला रईस शेख साहेबांनी, जर ते चांगलं काम करून त्याच्यात काही चांगलं घडत असेल, यांना जर ते कळत नसेल, तर मी त्या नगरसेवकाचा निषेध केला या महासभेमध्ये। कारण की हा उत्तर देणं गरजेचं आहे। जो तो उठेल आणि कुठलाही माणूस उठेल आणि जर आपल्या लोकप्रतिनिधीचा असा अपमान करेल, तर हा नगरसेवक आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही कदापि सहन करणार नाही। आम्ही केलेल्या त्या नगरसेवकाचा निषेध केलाय आणि आमदारांनी जे केलेलं काम आहे त्याच नगरसेवकांनी अर्धा एक तासानंतर सांगितलं, स्वतःच्या या मिनिट्स मध्ये आहे, त्याच नगरसेवकांनी सांगितलं दोन्ही आमदार चांगले काम करतात। आता बातमी पावसाची। महाड शहरामध्ये ढगफुटीसारखा